प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज तुमच्यासाठी मी स्तोत्रसहिता 15वा अध्याय वाचणार आहे. या वचनाद्वारे तो देव तुम्हाला आशीर्वाद देव. देवाच्या पवित्र डोंगरावरील रहिवासी, हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करेल? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो, आपल्या जिभेने चुगली करीत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही, आपल्या शेजाऱ्याची निंदा करीत नाही, अधमाला तुच्छ लेखितो, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करीतो, आपण वाहिलेल्या शब्देने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडीत नाही, आपला पैसा वाडीबिडीला लावित नाही, निरपराध्याची हानी करण्याकरिता लाच घेत नाही. तो जो असे वागतो तो कधी ढळणार नाही. खरोखर परमेश्वर वाचलेल्या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद देव आणि देव तुमचं कल्याण करो आणि ह्या सर्व वचन जे वाचलं आहे ह्यातील चांगल्या गोष्टी देव तुमच्या जीवनात कार्य करो. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. आमेन.